या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व धर्मीय बंधूंनो, या आदर्श आणि स्तुत्य अशा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला आपण मोठ्या विश्वासाने दिली, त्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। मैं शुक्रगुजार हूं। गेल्या 10-12 दिवसापासून या कार्यक्रमाच्या संदर्भात जी चर्चा झाली किंवा जे माझ्या वाचण्यात आलं ते सर्व आपल्या समोर मांडण्यासाठी मी इथं विनम्रपणे उभा आहे। या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी अशी विनंती करणार आहे, प्रारंभी कदाचित बोलण्याच्या ओघात ही सूचना राहून जाईल आणि म्हणून मी आपला विनम्रपणे संयोजकांना सूचना करतो की पुढच्या वर्षी जेव्हा हा कार्यक्रम आपण आयोजित कराल तेव्हा हा कार्यक्रम आत्ताच्या सारखा प्रतिकात्मक असता कामा नये अशा प्रकारची मी विनंती करणार आहे। कारण निदान आपल्या परिक्षेत्रामधील ज्या शाळा आहेत, जी महाविद्यालय आहेत, विद्यापीठाची जी वेगवेगळी केंद्र आहेत, त्या ठिकाणी तरुण मुलांच्या पर्यंत, मुलींच्या पर्यंत आणि लहान मुलांच्या पर्यंत, तरुण मुलांच्या पर्यंत हा कार्यक्रम जावा, या दृष्टीने एकाच दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन व्हावं, ज्यामुळे हा कार्यक्रम उफान बनेल, तुफान होईल हा कार्यक्रम आणि सर्वांच्या पर्यंत प्रसिद्ध मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं कार्य, यांचं जीवन, त्यांचे विचार, एका अर्थानं त्यांचं चारित्र्य हे विचार आणि आचार यामधून उभं राहत असतं। ते चारित्र्य आपल्याला त्यांच्या समोर पेश करता येईल आणि सर्वांच्या समोर प्रसिद्ध मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमांचं काम तिथपर्यंत जाईल। मी मुद्दाम आपला सांगू इच्छितो की आताच उल्लेख केला गेला की प्रसिद्ध मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं कार्य फक्त मुस्लिमांच्या पुरतच नाही, आपल्याकडे महापुरुष केवळ एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये बंदिस्त केले गेले आणि त्यामुळं अशी कुंपणं उभी राहिली महापुरुषांच्या तत्वज्ञानाच्या भोवती की सूर्य असून सुद्धा तो फक्त काही लोकांच्या पुरताच पेश केला गेला, इतरांच्या पर्यंत ह्या सूर्याची प्रकाश किरणं, ज्ञानाची प्रकाश किरणं, सत्याची प्रकाश किरणं तिथपर्यंत जाऊ शकली नाहीत। आणि जर संबंध जगामधला अंधार जर चिरायचा असेल तर प्रसिद्ध मोहम्मद पैगंबरांचे विचार हे सर्वांच्या पर्यंत जाणं गरजेचं आहे, कारण त्यांनी सर्वांसाठी हे विचार मांडले। काही विशिष्ट लोकांसाठी, विशिष्ट तबकों के लिए, एका विशिष्ट काही जणांच्यासाठी हे विचार मांडलेले नाहीत। कारण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाच्या पूर्वी सुद्धा 1,24,000 प्रॉफिट होऊन गेले, प्रसिद्ध होऊन गेले आणि शेवटचे प्रसिद्ध मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असतील अशा प्रकारचा उल्लेख महर्षी व्यासांच्या भविष्य पुराण या ग्रंथामध्ये केलेला आहे। हे मुद्दाम आपला सांगू इच्छितो मी की काही हजार वर्षानंतर असे प्रसिद्ध येतील जे प्रसिद्ध शेवटचे असतील, जे देवदूत शेवटचे असतील आणि ते अखिल मानव जातीला अंधाराच्या गर्तेमध्ये जी अरिष्ट ढकलू इच्छितात त्या विरोधामध्ये ते ज्ञान देण्याचं काम करतील, अशा प्रकारची भविष्यवाणी त्या भविष्य पुराणामध्ये महर्षी व्यासांनी व्यक्त केलेली होती। असं म्हटलं जातं की इस्लाम चळवळ ही तलवारीच्या धाकानं, शस्त्राच्या धाकानं संबंध जगात पसरली। हे मत अतिशय खोटं मत आहे। काही धर्मवेड्या माणसांनी हे मत मांडलं। इस्लाम तर शांततेचा पुरस्कार करतो, इस्लाम खऱ्या अर्थानं नेकीचा विचार मांडतो। आजकाल आपण असं पाहतो की नेकी कर आणि दर्या में डाल असं लोक म्हणतात, अशी परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये नेकी कर कशासाठी
उद्या मृत्यूच्या नंतर जन्नतसाठी नेकी कर, असा विचार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मांडला. आणि म्हणून महात्मा गांधी असतील, साने गुरुजी असतील, यांनी असं सांगितलं की इस्लाम जगामध्ये शस्त्राच्या आधारावर नव्हे तर प्रेमानं, विश्वासानं जिंकून, समतेच्या विचारावर लोकांची मन जिंकून सर्वत्र पसरला. आणि म्हणून जवळपास 30 लाख चौरस मैल एवढ्या प्रदेशामध्ये इस्लाम पसरला. आणि इस्लाम जर शस्त्रानं पसरला असता, शस्त्राच्या धाकानं, तर इस्लाम टिकला नसता. इस्लाम यासाठी टिकला हा विचार की तो प्रेमानं हा विचार मांडला गेला, ज्याच्यामध्ये नेकीचा विचार सांगितला. मोहम्मद पैगंबरांनी हा विचार संबंध जगामध्ये पसरविण्यासाठी जे कष्ट उपसले, जो त्याग केला, जे बलिदान दिलं, जे समर्पण दिलं, ज्या हाल आणि यातना भोगल्या, जे अपार कष्ट सोसले, त्याच्यामधून एका अर्थानं हा धर्म कागदी धर्म नाही, हा धर्म कागदावरचा धर्म नाही. आणि म्हणून मॅग्ना चार्टा, इंग्लंडच्या राज्यघटनेमधली जी सनद आम्ही सांगत होतो, मी शाहू कॉलेजला शिकवायला असताना सांगायचो, 1215 साली मॅग्ना चार्टा लिहिला गेला. त्याच्या आधी साधारणतः 500-600 वर्ष अगोदर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी स्वातंत्र्याचा विचार मांडला, समतेचा विचार मांडला. आम्ही युरोपियन इतिहासाचा अभ्यास करणारी माणसं अशी सांगत असतो की फ्रान्सची राज्यक्रांती, रशियाची राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती यांनी स्वातंत्र्याचं वारं पेरलं जगामध्ये. पण त्याच्या आधी कितीतरी वर्ष अगोदर मोहम्मद पैगंबरांनी हा विचार मांडलेला आहे. आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोहम्मद पैगंबरांचे जे विचार आहेत, हे विचार जगाला शांतता देणारे विचार आहेत, आतंकवाद गाडणारे विचार आहेत, आतंकवाद गाडणारे विचार आहेत. आणि म्हणून आतंकवादापासून जर छुटकारा मिळवायचा असेल तर, विषमता आणि भेदाभेदावर जर मात करायची असेल तर, देशाचं ऐक्य जर कायम राखायचं असेल तर, शांतता आणि सुव्यवस्था जर निर्माण करायची असेल, आणि नेकीचं राज्य निर्माण करायचं असेल, आणि भारतामध्ये जर एकजूट निर्माण करायची असेल, तर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे विचार आपल्याला स्वीकारावे लागतील, त्याच्या अनुसार वागावं लागेल. कुठलाही महापुरुष हा एका जाती आणि धर्माचा पुरता नसतो, अखिल मानव जातीचा ते महापुरुष असतात. आणि त्या दृष्टीनं हा विचार होण्याची गरज आहे. मी शेवटी एवढीच विनंती करणार आहे की पुढल्या वर्षीच्या कार्यक्रमात संबंध शाळा, महाविद्यालय, शिक्षण संस्था सर्वत्र हा कार्यक्रम आणि हे तुफान सर्वत्र गेलं पाहिजे. प्रकाशाची किरणं सर्वत्र गेली पाहिजेत. जिथं जिथं अंधार आहे तिथं तिथं तो अंधार नाहीसा करण्यासाठी, अज्ञानाचा अंधार, स्वार्थाचा अंधार, विषमतेचा अंधार, भेदाभेदाचा अंधार गाडण्यासाठी प्रकाशाची किरण आपला घेऊन जावी लागतील. आणि म्हणून आपण सर्वजण त्या कार्यक्रमाच्यासाठी संकल्पसिद्ध होऊया. मी केवळ शुभेच्छा देऊन थांबणार नाही, तर या कार्यक्रमामध्ये मी आपला साथीदार म्हणून पुढच्या वर्षी देखील सहभागी होईन. सोयरीक तर जमली आहे, ही सोयरीक पुढे गेली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांच्या साठी परत एकदा प्रकाशाचे आपण सर्वजण पुत्र होऊया. साऱ्या भारतामध्ये सद्बुद्धी सुचावी आणि प्रकाश यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं इथं संपवतो. मला जी संधी दिली होती 15 मिनिट, ती मी आपल्या समोर माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.